माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज सकाळी मुंबईत IICT म्हणजेच देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था आणि NFDCच्या संयुक्त परिसराचं उद्घाटन करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। यावेळी या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते फिल्म्स डिव्हिजन परिसरातल्या गुलशन महल इथं भारत पॅव्हेलियनचं उद्घाटन होणार आहे। या दालनात भारताच्या कथा सादरीकरण परंपरेची उत्क्रांती आणि जागतिक पटलावर त्यांचं आकर्षण यांचा पट साकारला आहे। तसंच वेव्स या नुकत्याच झालेल्या जागतिक मनोरंजन परिषदेच्या फलिताचा अहवालही ते मांडतील। या परिषदेतच IICTच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती। या संस्थेचे पहिले अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहेत। या संस्थेत 18 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत, ज्यात गेमिंग, पोस्ट प्रोडक्शन, ॲनिमेशन, कॉमिक्स अशा क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश असेल, अशी माहिती NFDCचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे। ही जी संस्था आहे ती जे सिनेमा क्षेत्रासाठी जे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सपोर्ट करण्यासाठी उभारली जात आहे आणि जे नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात येत आहे त्याचा लाभ जो आहे ह्या तंत्रज्ञानांना मिळावा, विद्यार्थ्यांना मिळावा, त्यासाठी या संस्थेची स्थापना होत आहे। त्याचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जी अतिशय यशस्वी अशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली वेव्स समिट जी झाली मुंबईमध्ये, त्याचा आउटकम काय झाला, त्याच्यातून काय काय निष्पन्न झालं याविषयीचे जे रिपोर्ट्स आहेत ते पण उद्या त्याचं सादरीकरण होईल। त्याचबरोबर भारत पॅव्हेलियन हा एक अतिशय अनोखा असा जो एक संग्रह आहे किंवा जे एक्झिबिशन आहे त्याचंही उद्घाटन NFDCच्या कॅम्पसमध्ये होणार आहे। त्याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ गोवा जे यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याची जी स्टीअरिंग कमिटी आहे त्याची पहिली बैठक ही सुद्धा याच वेळी संपन्न होणार आहे। IICT संस्थेनं इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून त्या अंतर्गत अभ्यासक्रमांची देवघेव केली जाणार आहे।